ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 302 मतदान केंद्रावर गुरुवारी मतदान। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। गुरुवारी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 302 मतदान केंद्रासाठी आवश्यक मतदान साहित्य व मतदान यंत्रांचे वितरण राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून करण्यात आलं। मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सौ पल्लवी पाटील यांनी दिली आहे। मतदान यंत्रांचे सीलिंग पूर्ण करून ती सुरक्षा व्यवस्थेत राजीव गांधी भवन येथे ठेवण्यात आली होती। गुरुवारी मतदान होणार असल्याने बुधवारी सकाळपासूनच अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते। मतदानानंतर हे साहित्य याच ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे। इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील 16 प्रभागातील एकूण 65 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। प्रभाग क्रमांक 1 ते 15 मध्ये प्रत्येकी 4 ते प्रभाग क्रमांक 16 मध्ये 5 नगरसेवक पदासाठी मतदान होणार आहे। या 65 जागांसाठी तब्बल 230 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे। मतदारसंघात एकूण 302 मतदार केंद्र असून 72 वाहनांच्या माध्यमातून मतदान यंत्रे साहित्य तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवण्यात आला आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्र प्रमुख, 3 अधिकारी, 1 शिपाई व 1 पोलीस कर्मचारी अशी नियुक्ती करण्यात आली आहे। गरजेनुसार आशा वर्कर्सही तैनात करण्यात आल्या असून एकूण 2,48,907 मतदारांची नोंद असून त्यात 1,25,672 पुरुष, 1,23,180 महिला व 55 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। यातील 74 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा असून दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे। मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तांबेमाळ शाळेत पिंग पोलिंग स्टेशन तर विक्रमनगर येथील बालाजी विद्यालयात माझी वसुंधरा टीम राबवण्यात येत आहे। निवडणूक काळात आचारसंहिता भंगाच्या 5 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। शांततापूर्व मतदानासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एकूणच प्रशासनाने शिस्तबद्ध आणि काटेकोर नियोजन केल्याचं चित्र दिसत आहे। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून विकास लवाटे।